नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. निस्वार्थ भक्ती आणि प्रेमाने देवालाही जिंकता येतं. मग भक्तांची अनोखी कहाणी. एका गावात एक कंजूस शेठजी राहत होते. एक दिवशी त्यांनी दुकानावर त्याच्या मुलाला बसवलं आणि सांगितलं की विना पैसे कोणालाही काही देऊ नको, मी थोडा वेळ बाहेर जाऊन येतो. संत आले तेथे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी भोजन सामुग्री घेत असत. त्यांनी मुलाला म्हटलं की बेटा मला जरा मीठ दे. मुलाने संताला डब्बा उघडून एक चमचा मीठ दिलं. तेवढ्यात तेथे शेठजी आले आणि डब्बा उघडा पडलेला पाहून शेठजींनी मुलाला विचारलं, काय रे, काय विकलंस? मुलांनी सांगितलं की एक संत जे तलावाजवळ राहतात त्यांना एक चमचा मीठ दिलं. यावरून शेठजी भडकले आणि म्हणाले, अरे मूर्खा, यामध्ये तर विषारी पदार्थ आहेत. आता शेठजी धावत धावत संताजवळ पोचले. तेव्हापर्यंत संत जेवण बनवून देवाला नैवेद्य दाखवून जेवायला बसले होते. शेठजी लांबूनच म्हणाले, महाराज थांबा, तुम्ही जे मीठ आणलं होतं ते मीठ नाही तर विषारी पदार्थ होता. कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका. संत म्हणाले, आम्ही तर भोजन घेणारच, कारण मी देवाला नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही. जर नैवेद्य दाखवला नसता तर कदाचित जेवणही सोडलं असतं. असं म्हणून संताने प्रसाद समजून जेवण सुरू केलं. हे पाहून शेठजी हैराण झाले. ते रात्रभर तिथेच बसून राहिले. शेठजींना राहून राहून ही चिंता सतावत होती की जर संताला काही झालं तर त्याची मोठी बदनामी होईल. रात्री तर तब्येत खराब झाली तर कमीत कमी ते संताला वैद्याकडे घेऊन जाऊ शकतील, म्हणून ते तेथेच थांबले. करता त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्याप्रमाणे संत लवकर उठले. नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. शेठजी म्हणाले, महाराज तुमची तब्येत बरी आहे ना? यावर संत म्हणाले, देवाची कृपा आहे. यानंतर ते पूजेसाठी मंदिराकडे निघाले. जसं संतांनी मंदिराचं द्वार उघडलं तेव्हा तेथे देवाच्या श्री विग्रहाचे 2 भाग झाले होते आणि त्याचं शरीर काळं पडलं होतं. हे पाहता शेठजी सर्व समजून गेले. भक्ताच्या अतूट विश्वासाला पाहून भगवंताने जेवणातील विष नैवेद्य म्हणून स्वतः ग्रहण केलं आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करू दिला. यानंतर शेठजींनी तात्काळ मुलाला दुकान सोपवलं आणि स्वतः संताच्या शरणात आले आणि देवाची भक्ती करू लागले. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.